शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारी. आपण बघतो की विदर्भामध्ये सध्या पावसाळी वातावरण आहे. मान्सूनही या बाजूने आज बऱ्यापैकी प्रगती केलेली आहे पूर्व दिशेने. आज आपण जर मान्सूनची प्रगती बघितली तर बिहारच्या बऱ्याच भागात मान्सून या ठिकाणी सक्रिय झाला आहे. त्याचबरोबर संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये प्रवेश केलेला आहे. झारखंडचा थोडासा भाग त्याने घेतलेला आहे. बाकी महाराष्ट्रामध्ये आणि तेलंगणा किंवा ओरिसामध्ये फारसा प्रभाव नाही. ओरिसाच्या पूर्व भागामध्ये थोडासा त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे एकूणच पूर्वेकडून मान्सून प्रगती करतो असं दिसतंय. आणि जर पूर्वेकडचीच प्रगती कंटिन्यू राहिली तर विदर्भात देखील मान्सून पूर्वेकडून आल्यास आश्चर्य वाटू नये. GFS मॉडेलने उद्या देखील मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे. कोकण किनारपट्टीला हलकं वातावरण तयार होऊ शकतं. थोडं मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पूर्व विदर्भातही पावसाची शक्यता 14 तारखेला आहे. 15 तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं थोडं वातावरण बनण्याची शक्यता आहे. 16 तारखेला मात्र विशेष वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. 17 तारखेला पुन्हा एकदा विदर्भ, मराठवाडा, कोकण वातावरण जुळण्याची शक्यता आहे. 18 तारखेला पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण वातावरण बदलू शकतं. मोठे पाऊस आपल्याला पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, दक्षिण कोकणात 19 पासून सुरू होतील. आज 12 तारखेला वाऱ्यांच्या दिशेमध्ये खूप गोंधळ दिसतोय. मान्सूनचे वारे असे येत आहेत आणि काही प्रमाणात अशा पद्धतीने देखील या ठिकाणच्या बिहारच्या चक्राकार स्थितीकडे जात आहेत. काही वारे या ठिकाणावरून राजस्थानवरील चक्राकार स्थितीकडे जात आहेत, तर काही वारे या पद्धतीने खाली येऊन असे टर्न होत आहेत. त्यामुळे एकूणच वाऱ्यांची दिशा आपण बघतो. ECMW मॉडेलने कोकण म्हणजे खास करून दक्षिण कोकण, पूर्व विदर्भ पावसाचं वातावरण सध्या दाखवलं आहे. 14 तारखेला देखील विदर्भाकडील वातावरण वाढू शकतं आणि दक्षिण कोकणातही थोडा प्रभाव वाढू शकतो. तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात थोडी पावसाळी ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात. 15 तारखेला देखील पूर्व विदर्भ आणि दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढणार आहे. 16 तारखेला देखील हा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. 17 तारखेला देखील हा प्रभाव वाढत जाईल. 18 तारखेला कोकण आणि विदर्भ असं दोन्ही दिशेने आपल्याला वातावरणाचा प्रभाव वाढताना दिसतोय. 19 तारखेला देखील दोन्ही समुद्रातून सकारात्मक अशा प्रकारचं वातावरण भारताच्या मान्सूनला तयार होतंय. 20 तारखेला देखील दोन्ही समुद्र सकारात्मक वाढ करत आहेत, म्हणजे भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं. या ठिकाणी आपण बघतो सुरुवातीला आज नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीच्या भागात पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालं होतं. त्यानंतर हे काही प्रमाणात यवतमाळ, वर्धा, वाशिम, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, मालेगावच्या आजूबाजूने सरकलेलं होतं. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला सिल्लोड किंवा निघोना या भागात देखील थोड्या काही फार प्रमाणात पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे. अगदी जालन्यातही काही भागात. मात्र हे वातावरण WDचं आहे हे लक्षात ठेवा. आणि नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे मान्सून आलेलं आहे. मात्र या भागात आपल्याला कुठेही पावसाचे विशेष ढग दिसत नाही. थोडं सोलापूरच्या आजूबाजूने अपवाद सोडला तर. याचं कारण नुकताच एल निनो प्रशांत महासागरात सक्रिय झालेला आहे. त्या ठिकाणावरून कुठलंही अनुकूल वातावरण नाही. शिवाय उत्तर भारतातून येत असलेले कोरडे वारे हेही त्याला कारण आहे. मान्सून त्याला पुढे सरकू देत नाहीत. मान्सूनला ते वारे पुढे सरकू देत नाही आहेत आणि त्यामुळे एकूणच फार अनुकूल परिस्थिती नाही.
मात्र आपण बघतो की पूर्व भारताकडून मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल वातावरण तयार होत आहे आणि त्यामुळे बंगालच्या उपसागरातून काही सिस्टम किंवा काही वातावरण हे भारतीय भूभागावर सरकून पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मान्सून पुढे सरकण्यास सुद्धा मदत होऊ शकते. आता करंट सिच्युएशननुसार आपण जर सध्या या मॅपचं निरीक्षण केलं तर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील. संपूर्णपणे बाष्पयुक्त वारे या ठिकाणी अशा पद्धतीने प्रवाहित होत आहेत आणि या ठिकाणी पूर्व भारतातील राज्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र आहे. त्यामुळे या ठिकाणी यावर्षी सरासरीच्या तुलनेत खूप जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु मान्सूनचा टप्पा पुढचा जेव्हा सुरू होईल तेव्हा यदा कदाचित या ठिकाणचं पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं. परंतु सध्याच्या वातावरणानुसार संपूर्णपणे बाष्पयुक्त वारे या ठिकाणी धडकत आहेत आणि भारताच्या भूभागावर मात्र मान्सूनचे वारे सरकताना दिसत नाहीत. त्यामुळे मान्सून जोपर्यंत संपूर्ण भारत व्यापत नाही तोपर्यंत आपल्याला पावसाळी परिस्थितीचा अंदाज येणार नाही. परंतु सर्व शेतकऱ्यांनी थोडी दुष्काळी परिस्थितीची मानसिक तयारी करून ठेवणं आवश्यक आहे. कारण भारतीय हवामान खात्याने 90% पाऊस जरी सांगितला असला तरी ज्या भागात सरासरी 400 ते 500 मिलीमीटर पाऊस होतो त्या ठिकाणी किंवा 400 मिलीमीटरपर्यंत फार तर पाऊस होऊ शकतो, ही बाब लक्षात घ्या. आणि त्यामुळे काही भागात दुष्काळी परिस्थितीचा फटका आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या महाराष्ट्रातल्या मान्सूनचं काय होईल, मुंबईत मान्सून कधी येईल किंवा संपूर्ण महाराष्ट्र कधी मान्सून व्यापेल यावरच आपण सध्या विचार करतो. उद्या देखील पुण्यापर्यंत सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. त्यानंतर सांगलीमध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढू शकतं किंवा रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस उद्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच अनुकूल वातावरण आहे. 14 तारखेपासून विदर्भात देखील पावसाचं प्रमाण वाढू शकतं. आपण बघतो की अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा या भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. तसं 14 तारखेला फारसं वातावरण आपल्याला कोकण किनारपट्टीला दिसत नाही, थोडी ढगाळ परिस्थिती फक्त असेल. 15 तारखेलाही विशेष वातावरण नाही, परंतु विदर्भात थोडं पावसाळी वातावरण स्थानिक स्वरूपात वाढू शकतं. 16 तारखेपासून थोडा प्रभाव वाढतोय, परंतु अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता 16 तारखेला देखील आहे. पावसाचं प्रमाण कधी वाढते हे आपल्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला आता मान्सूनसाठी पोषक वातावरण 17 तारखेला नंदुरबारपर्यंत दिसतंय. अतिशय चांगली गोष्ट आहे. आपल्याला 17 तारखेला नंदुरबार, धुळे, नाशिक, अहिल्यानगर पश्चिम, त्यानंतर पालघर, ठाणे, मुंबई आणि पुणे, अगदी बारामतीपर्यंत अतिशय चांगल्या पावसाचं वातावरण पहिल्यांदा आपल्याला दाखवलं जातं आहे. त्याच वेळेस चंद्रपूर आणि गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदियामध्येही पावसाचं वातावरण आहे. त्यामुळे हा एक चांगला संकेत आहे. त्यानंतर आपल्याला 18 तारखेला बघायचं आहे. 18 तारखेला देखील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या सर्व भागामध्ये चांगलं पावसाळी वातावरण आहे. त्यामुळे वातावरण मात्र सातत्याने अतिशय चांगलं वातावरण दाखवलेलं देखील बदलतं आहे. त्यामुळे पावसाच्या बाबतीत आपण खूप साशंक आहोत. किती पाऊस होईल सांगता येत नाही. आपण पूर्व विदर्भामध्ये बघतो बंगालच्या उपसागरातील वातावरणाचा प्रभाव आणि WDचा प्रभाव यामध्ये एक ट्रप तयार होणार आहे आणि ती विदर्भावर असणार आहे. अगदी 19 तारखेला सुद्धा फार समाधानकारक पाऊस मॉडेल दाखवत नाही. आपण बघतो की 20 तारखेलाही घाटमाथ्यावर आणि पूर्व विदर्भातच पाऊस आहे. तीच परिस्थिती आपल्याला 21 तारखेलाही दिसते.
आपल्याला पहिल्यांदा 22 तारखेला थोडं वातावरण समाधानकारक दिसतंय कोकण किनारपट्टीला किंवा मराठवाडा विदर्भामध्ये. अन्यथा फार दुर्दैवी अशा प्रकारचं वातावरण आहे. 23ला एक आपल्याला समाधानकारक वातावरण सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड यामध्ये दिसतंय पहिल्यांदा, अगदी मुंबईपर्यंत. अन्यथा फार चिंता करायला लावणारी परिस्थिती आहे. हे 22-23 तारखेनंतरच मुंबईत मान्सून येईल आणि ते पुढे सरकेल. त्या अगोदर आलेला मान्सून हा सक्रिय असणार नाही. आपण 24 तारखेला देखील कोकणातील पाऊस अतिशय समाधानकारक बघतो. त्यामुळे वातावरण आपल्याला 23-24 शिवाय पर्याय नाही. आज आपण 48 तासाचा अंदाज घेत नाहीत, कारण 48 तासामध्ये काहीही विशेष घडणार नाही. त्यामुळे आपल्याला पुढच्या नेमकी पाऊस कधी येणार आहे यावर कॉन्सन्ट्रेशन करणं फार आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला 23-24 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण असं समाधानकारक पावसाचं वातावरण दिसतंय. आणि याही वातावरणात किती बदल होतो माहीत नाही, कारण सातत्याने वातावरण बदलतंय. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.